जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 3D मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण मायामध्ये गॉल्फ बॉल कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पॉली मॉडेलिंगच्या शेल्फमध्ये जाऊन प्लॅटॉनिक सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला याच्या ॲट्रिब्यूटच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. तर कंट्रोल ए ॲट्रिब्यूट एडिटरचा शॉर्टकट आहे. तर कंट्रोल एने आपण ॲट्रिब्यूट एडिटरमध्ये जाऊया आणि पॉली प्लॅटॉनिकमध्ये जाऊया. त्याच्यानंतर आपल्याला कॉर्ड्स दिसत आहे ते आपण ट्रायंगल करूया. सब डिव्हिजन आपल्याला ठेवायचे 9 आणि रेडियस आपण ठेवूया 2.135 जे एका गॉल्फ बॉलच्या हाफ साईज एवढं आहे. ते झाल्यानंतर आपण याला ग्रीडवर आणू. ग्रीडवर आणल्यानंतर आपल्याला याच्या एज सिलेक्ट करायच्या आहेत, जे आपण F10 प्रेस करून याच्या एज मोडमध्ये जाऊन सिलेक्ट करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण क्रिएटमध्ये जाऊन याचा सेट बनवून घेऊया. असं सेट बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर F8 प्रेस करून त्याच्या ऑब्जेक्ट मोडमध्ये जाऊया. ऑब्जेक्ट मोडमध्ये गेल्यानंतर आपण त्याला स्मूथ करून घेऊया. तशा वगैरे आपला मॉडेल स्मूथ झालेला आहे. त्याच्यानंतर आपण याला सिलेक्ट करून आउटलाईनला जाऊया आणि आपण जो सेट बनवला आहे त्याच्यामध्ये जाऊया. जर तुमचा आउटलाईनर इथे दिसत नसेल तर इथून तुम्ही तुमचा आउटलाईनर चालू करू शकता. सेटमध्ये जाऊन राईट क्लिक करूया आणि सेट मेंबर सिलेक्ट करून घेऊया. आणि त्याच्यानंतर कंट्रोल बॅक स्पेसने ह्या सर्व एजेस डिलीट करून टाकूया. एजेस डिलीट केल्यानंतर आपण बघू शकता आपला बॉल असं दिसत आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे फेस मोडमध्ये. फेस मोडमध्ये जाण्यासाठी आपण F11 प्रेस करून घेऊया आणि सर्व फेस सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला एक्सट्रूड करायचं आहे. आपण इथून पण एक्सट्रूड करू शकता. एक्सट्रूडचा शॉर्टकट आहे कंट्रोल E. त्याच्यानंतर आपल्याला हे फेस टुगेदर हे ऑप्शन बंद करायचं आहे आणि इथे कोणत्याही एका बॉक्सवर क्लिक करून घेऊया. आणि ह्याच्यावर क्लिक केल्याने आपण बघू शकता की प्रॉपर आपलं एफ आहे. सर्व साईडने प्रॉपर एक्सट्रूड होते. पण आपण इथून एक्सट्रूड न करता आपण याच्या सेटिंगमध्ये जाऊन लोकल स्केलमध्ये जाऊन याला आपण एक्सट्रूड करून घेऊया 0.93 आणि याला पुन्हा एकदा एक्सट्रूड करूया. आणि परत एकदा लोकल स्केल आपण 0 करून घेऊया आणि लोकल ट्रान्सलेट आपण -0.04 करूया. ते झाल्यानंतर आपण बघू शकता आपला मॉडेल असा दिसत आहे. आणि त्याच्यानंतर आपण F9 प्रेस करून याच्या एज वर्टेक्स मोडमध्ये जाऊया आणि वर्टेक्स सिलेक्ट करून घेऊया. वर्टेक्स सिलेक्ट केल्यानंतर आपण याच्या वर्टेक्स मर्ज करायचे. तर त्याच्यासाठी आपण एडिट मेशमध्ये जाऊया आणि मर्जच्या सेटिंगमध्ये जाऊया. मर्जच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला सेटिंग करून घेऊया आणि हे थ्रेशोल्ड आपल्याला ठेवायचं आहे 0.05 आणि मर्ज करून घेऊया. ते झाल्यानंतर आपला बॉल रेडी झालेला आहे आणि आपण F8 प्रेस करून ऑब्जेक्ट मोडमध्ये जाऊया आणि एकदा 3 प्रेस करूया. 3 प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला बॉल कोर्स रेडी झालेला आहे. आपण याला एकदा राईट क्लिक करून एक असाइन न्यू मटेरियल देऊन बघूया. आणि याच्यात आपण देऊया AI स्टँडर्ड सरफेस. AI स्टँडर्ड सरफेस दिल्यानंतर आपल्याला एक लाईट लावायची आहे. नॉर्मल जाऊन लाईट्समध्ये जाऊन एक एरिया लाईट लावून घेऊया. Wने आपण पोझिशन चेंज करू शकतो लाईटची आणि Rने आपण स्केल करू शकतो. तर त्याला स्केल करून घेऊया आणि त्याची पोझिशन नीट करूया. आणि आपण लाईटच्या सेटिंगमध्ये जाऊया. त्यासाठी कंट्रोल A शॉर्टकट आहे आणि लाईटची सेटिंग अप्लाय ठेवायची आहे. इंटेन्सिटी आपण 2 ठेवूया, एक्सपोजर 1 आणि सॅम्पल्स आपण 6 ठेवूया आणि नॉर्मलायझेशन बंद करून ठेवूया. ते झाल्यानंतर आपण त्याला एक्सट्रूड करून बघूया. अर्नॉरवर जाऊन ओपन अर्नॉन रेंडर व्ह्यूमध्ये जाऊन एक्सट्रूड करून बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता आपला गॉल्फ बॉल अशा प्रकारे दिसत आहे.